चोपड़ा तालुका में कृषि विभाग के श्रमदान से वन बांध बनाने की पहल शुरू है, जिससे किसानों को जल संरक्षण का लाभ मिलेगा और कृषि विभाग ने श्रमदान के माध्यम से 50 से 60 वन बांधों का निर्माण का अभियान शुरू किया, जिससे जल संरक्षण और जल स्तर में वृद्धि होगी। तालुक्याच्या सरासरीपेक्षा 120% एवढं पर्जन्यमान या तालुक्यात झालेलं आहे। साधारणपणे 750 मिलीमीटर एवढा पाऊस या तालुक्यात झालेला आहे। तर त्या अनुषंगाने आपण पावसाळ्यात जो पाऊस पडतो तर तो नंतर पाणी सर्व वाहून जात असतं आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी टंचाई जाणवते। तर त्या अनुषंगाने आता या परिस्थितीमध्ये सर्व नदी नाल्यांचं जे पाणी आहे ते संत गतीने वाहत आहे। तर आपण जागोजागी वनराई बंधारे जर का केलेत तर त्या वनराई बंधारांच्या माध्यमातून आपण धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकवतो आणि चालणारं पाणी हे आपण अडवतो आणि हे जे अडलेलं पाणी असतं हे अडलेलं पाणी जर आपण जमिनीत व्यवस्थितपणे जिरवलं तर निश्चितपणे आपल्या विहिरीच्या पाण्याचा जो स्रोत आहे त्याच्यावर फरक पडतो आणि विहिरीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढ दिसून येते। तर त्या अनुषंगाने आपण आपल्याकडे ज्या रिकाम्या प्लास्टिकच्या गोण्या पडलेल्या असतात त्या गोण्यांमध्ये वाळू भरून जर लहान लहान नदी नाल्यांवर आपण दोन किंवा 3 थर टाकून जर पाणी अडवलं तर निश्चितपणे आपल्याला पाणी जमिनीत मुरवता येऊ शकतं आणि या मुरलेल्या पाण्याने विहिरींच्या पाण्याची पातळी आपण वाढवू शकतो। तर या अनुषंगाने आपण चोपडा तालुक्यात देखील वनराई बंधारे बांधण्याची मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू केलेली आहे आणि त्या मोहिमेअंतर्गत आता आपण या ठिकाणी एक 50 ते 60 वनराई बंधारे बांधण्याचं नियोजन कृषी विभागामार्फत केलेलं आहे आणि या कामामध्ये शेतकऱ्यांचा देखील सहभाग मिळणं आवश्यक आहे। श्रमदानातून आपण हे वनराई बंधारे बांधत असतो। तर कृषी विभाग आणि शेतकरी बांधव यांना मी कृषी विभागामार्फत आवाहन करतो आणि मोठ्या प्रमाणावर सहकार्य करून वनराई बंधाऱ्यांची मोहीम आपल्या तालुक्यात राबवण्यात यावी असं मी सर्वांना विनंती करतो।